सोलापूर शहरातील दहिटणे इथला एक ओढा ओसंडून वाहतो आहे। शेळगी इथल्या अनेक घरात त्यामुळे पाणी शिरलेलं आहे। सोलापूरमध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे। दहिटणे इथला ओढा ओसंडून वाहू लागला त्यामुळे शेळगी इथल्या अनेक घरात पाणी शिरलं। कुमारस्वामी नगर इथं 2000 घरांना पाण्याचा फटका बसला। ही कुमारस्वामी नगर इथली दृश्य आपण बघतोय। शेख कुटुंबियांना पावसाच्या पाण्यामुळे रात्र जागूनच काढावी लागली। अशी अनेक कुटुंब आहेत ज्यांना रात्र जागूनच काढावी लागलेली आहे। तर ही दृश्य आपण सोलापुरातली ड्रोनची दृश्य बघतोय। सोलापूरमध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आणि पावसामुळे धुळे सोलापूर हा महामार्ग पाण्याखाली गेला। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आपण बघताय की सोलापूरच्या काही भागात कसं पाणीच पाणी झालंय। सोलापूर धुळे महामार्गावरील तुळजापूर नाका इथला ओढा ओव्हरफ्लो झाला आणि महामार्गावर पाणी आलं। काही शहरातल्या शेळगी भागांमध्ये सुद्धा पाणीच पाणी साचलं आणि त्याची सगळी भीषण परिस्थिती ड्रोनच्या कॅमेऱ्यात कैद झाली। सोलापूर शहरात मध्यरात्री दमदार अशी पावसाने हजेरी लावली आणि अनेक भागात सकल भागात पाणी शिरलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण कुमारस्वामी या नगर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो की जे रस्ते आहेत अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या कुमारस्वामी जो परिसर आहे त्याचा विचार केला तर 1,500 ते 2,000 कुटुंब या ठिकाणी राहतात आणि मुख्यतः हे जे तर राहणारे जे नागरिक आहेत ते प्रामुख्याने कामगार वर्ग म्हणून या ठिकाणी ओळख आहे। आणि सध्या आपण पाहू शकतो की आपण सध्या एका शेख कुटुंबीय आहे त्यांच्या घरात आपण जात आहोत आणि त्यांच्या घराची जर पाण्याची पातळी बघितली तर एक गुडघा इतकं पाण्याची पातळी अक्षरशः रात्र जागून काढण्याची वेळ या कुटुंबियांना आलेली आहे। दहिटणे परिसरातील जो नाला आहे तो ओव्हरफ्लो झाल्यामुळे त्या नाल्याचं पाणी कुठेतरी बाहेर आलं आणि जो महानगरपालिकेने जो दावा केला होता की उन्हाळी जे कामं असतात ते कागदावरच राहिले का असं म्हणण्याची वेळ आली आहे। अक्षरशः जे शेख कुटुंबीय आहे त्यांना अक्षरशः रात्र जागून काढण्याची वेळ आलेली आहे। काय सांगताल, काय आपल्याला आजार आहे, काय रात्रभर भोगावं लागलं या गोष्टी? ते पाण्याचे त्रासानं दुनियाचं पाणी शिरलं। पाण्यामध्ये पवा लागले होते लेकरं माझे चारी पण 12:30-1 वाजेपर्यंत आम्हाला सकाळी होत तर आम्हाला अजून हे टायमापर्यंत असं झालं आहे। असं समजा माझं सून माझा मुलगा 4 लेकरं इथंच एवढ्या जाग्यामध्ये बसला आहो मी। पाण्यामध्ये कुठं लेकरू जात आहे की काय की म्हणून रातभर झोप नाही। रातभर त्रास, शुगर आहे, BP आहे, मला लई त्रास व्हायला लागला। मला आता तर लई त्रास व्हायला लागला। ते पाण्यामध्ये बसून करून पूर्ण पलंगावर आलं होतं पाणी। घरात समजा सत्यानाश झाला बघा। कूलर, फ्रीज समजा माझे पाकिट समजा गेले, कानातले गळ्यातले समजा ती तळमळीने जे घरातल्या वस्तू असतील त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आणि जी लहान मुलं आहेत त्यांना सांभाळण्यात त्यांची रात्र गेली असंच म्हणावं लागेल। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। तर वाशिममध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय। सीताफळ बागांचं त्यामुळे प्रचंड नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत संत्रा, आंबा, पेरू, डाळिंब आणि सीताफळ अशा फळबागांची लागवड केली। पण यावर्षी फुलं आणि फळं धारणेच्या वेळेला सतत अतिमुसळधार पाऊस पडला। त्यामुळे या सीताफळ झाडांची 60 ते 70% सीताफळं खाली गळून पडली आहेत आणि शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। छोटासा ब्रेक। तुम्ही बघताय मुलुक महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतवर।